आता पोराला दारातून असंच मी पाठवायचं? मी तुझ्या पोराबद्दल बोलत नाहीये. अगं तुझ्या रक्ताचा तो. हे घर सोडून तो कुठे जाणार? पण ती बया या घरात आली कशी? काय विचारते मी? आली कशी या घरात? आता लग्न करून ती लग्न माझ्या नंदिनीशी ठरलं होतं ना. आपण तो परस्पर लग्न करून आला तर आम्ही आला कसा परस्पर? आणि तुम्ही काय बघत बसणार आहात का? माझी पोरगी काय रस्त्यावर पडली असं वाटलंय का तुम्हाला? अहो तसं नाही अक्काबाई. मग कसं? सांग ना मला कसं? तिला बाप नाही, आई नाही, बहीण नाही, भाऊ नाही. आता ही तरणी ताठी पोर करणार काय? तुला पण लेक आहे ना? तुझ्या लेकीच्या बाबतीत असं झालं असतं तर काय केलं असतंस ग? हो अक्काबाई, असं नका हो म्हणू. अशी वेळ वैऱ्यावर सुद्धा येऊ नये. अगं तेच म्हणते मी. कुणाच्याही वाट्याला असा प्रसंग येऊ नये. लेकच आहे ना ती, तिला सुद्धा आबरू असतेच ना. आता मला सांग, साखरपुड्याचं ठरलं होतं, गावभर बोबाटा झाला होता. आता लोक आमच्याच तोंडात शेण घालतील ना. दादाने शब्द दिला होता. मनोहरचा आत्मा तिकडे तडफडत असेल. अगं माझा जीव इथे तिळतिळ तुटतोय. मनोहरा, सुखानं काय तुला मुक्ती मिळणार नाही. माई, अरे काम होणार आहे ना आज? भाजी चिरणार आहेस की नाही?